करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तम असं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, सुख आहे ना, हळूहळू कमी होत चाललेलं आहे. ते आपल्याला प्रत्यक्षात टिकवायला हवं. फुकटच्या कमावण्याच्या नादात आपलं आपण सुख बघा प्रत्यक्षपणे घालवू लागलेलो आहोत. काय करावं लागेल? कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपलं बोलणं ज्याप्रमाणे असत्य हे बघा, ज्याप्रमाणे असत्य आपण बोलत असतो, सत्याच्या मार्गावर आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नसते. असत्य ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला दुसऱ्याच्या आधाराशिवाय ते कधीच उभं राहू शकत नाही. असत्य बोललं की आपल्याला आधार लागतो, कोणीतरी सोबत पाहिजे, बरोबर की नाही? का भीती वाटते. जर आपलं सत्यपणा उघडकीस आलं तर होतं की नाही? आणि सत्याच्या बाजूने जर बघा उभे राहिलो आपण, कोणीही नसलं तरी आपण सत्याच्या मार्गावर कणखरपणे उभे राहतो, भीती नसते. असत्याने पैसा कमवा. एखाद्या व्यक्तीला फसवून बघा, जर तुम्ही पैसे लुबाडत असाल, पैसे कमावत असाल, तुम्हाला आनंद होईल की मला पैसे मिळालेत. परंतु त्या व्यक्तीला जेव्हा तुमचं सोंग, तुमचा असत्यपणा बाहेर पडेल ना, जेव्हा तुमचा असत्यपणा तेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा तुम्हाला आधाराची गरज भासेल. तुम्ही थोडंसं कमवता पण सत्याच्या मार्गावर कमवताय ना, ताठ मानेने बघा प्रत्यक्षपणे तुम्ही जगाल. म्हणून समर्थ म्हणाले, फुकटचं कमावणं जर तुम्ही याचा नाद करत असाल तर घरातलं सुख नक्कीच कमी होईल. विचार करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण कोणत्याही मनुष्य देहाला अडचणीमध्ये पाहिलेलं आहे ना? कोणता मनुष्य देह, आपले शेजारी पाजारी असतील, आपले नातेवाईक असतील, कोणत्याही मनुष्य देहाला अडचणीमध्ये आपण पाहिलेलं आहे. परंतु तीच अडचण जर आपल्याला आपल्या जीवनात जर पाहायला मिळाली तर काय होईल? समोरच्या व्यक्तीला जेव्हा अडचण भासते, एखाद्यावरती संकट उभं राहिलं, तर त्या व्यक्तीच्या मदतीला तुला जावं लागेल. जाणं भागच आहे. कारण आज त्याच्यावरती अडचण आलेली आहे, उद्या तुझ्या आयुष्यात जर ती अडचण आली तर नक्कीच तो तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. कारण बघा, प्रत्येक व्यक्तीला जीवनात पैसा आवश्यक आहे. आज पैसा माझ्याकडे नाही आहे, उद्या त्याच्याकडे आहे. खरंच जर आपल्याकडे असेल तर आपण त्याला मदत केली पाहिजे. घेऊन तर काही जाणार आहोत का? पैशांच्या थप्प्याचे थप्पे आहेत. परंतु आपण काय करतो? स्वार्थीपणा आणतो. माझे पैसे कमी होतील. अहो, एवढा पैसा असताना आपण जर एकमेकांना मदत केली तर बघा आपल्या जीवनात आनंद, समोरच्या व्यक्तीला मदत केली तर त्याच्या जीवनात सुद्धा आनंद. हीच जर अडचण जर तुझ्या आयुष्यात असती आणि समोरच्या व्यक्तीने जर तुला दिलं असतं तर आयुष्यभर तुझ्या मनामध्ये, तुझ्या मुखामध्ये त्या व्यक्तीचं नाव असतं. म्हणून करता करविता ओळखता आला पाहिजे. कोण कोणाच्या रूपामध्ये येतं आणि प्रत्यक्षात प्रत्येकाला मदत करून जातं. मानवाचा दानव होणे ही त्याची हार आहे, बरोबर की नाही? आणि मानवाचा बघा प्रत्यक्षपणे देव होणं हा त्याचा चमत्कार नाही तर साक्षात्कार आहे. आपण समोर बघतो
की मागे यावर अनेकदा सुख असणं दुःखावर अवलंबून असतं. सुखाचे दिवस आणि दुःखाचे दिवस एकमेकांवर आधारित आहेत. सुख आपल्याला सुद्धा येतं, दुःख आपल्याला सुद्धा येतं, परंतु प्रत्येक वेळेला आपल्या कर्मावर आधारित आहे. सुख केव्हा येईल, दुःख केव्हा येईल. लहानपणी केलेले चांगले संस्कार मोठेपणी आयुष्यातील कर्तृत्व घडवत असतात. चांगले संस्कार आईवडिलांनी दिलेले संस्कार आहेत ना, ते जर आपण टिकवत गेलो, कशा प्रकारे बोलायचं, कशा प्रकारे चालायचं, कशा प्रकारे काम करायचं, तर आपल्या घरातलं सुख बाहेर जाणार नाही, आपल्या घरातच टिकून राहील. परंतु जर उत्तम प्रकारे झालेले संस्कार, परंतु तेच जर संस्कार आपण उत्तम प्रकारे त्या संस्काराचं पालन केलं नाही, जी शिकवण आपल्याला प्राप्त झाली त्या शिकवणीनुसार जर आपला देह राहिला नाही, असत्य मार्गाला जर देह जात असेल, तर आपलं फुकटच्या कमावण्याच्या नादात सर्व काही गमावून बसू. म्हणून चांगले केलेले संस्कार आहेत ना, ते आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर प्रत्यक्षपणे आता काढता आले पाहिजे. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले, आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचं स्वप्न आणि समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत आजचं सुख कधीच हरवू नका. आपण प्रत्येक जीवनात, प्रत्येक दिवसात आपण फक्त सुखच पाहत राहिलेलो आहोत. सुखाचे दिवस माझ्या आयुष्यात येवो असं आपण देवाजवळ मागत असतो. मंदिरात गेलो, देवाजवळ काय मागायचं म्हटलं की काय मागतो? दुःख दे असं आपण म्हणतो का? नाही. सुखाचे दिवस येऊ दे असंच आपण म्हणतो. परंतु सुख तेव्हाच येईल ज्यावेळी तुझ्या आजूबाजूला असणारे ते दुःख आहेत ना, ते बाजूला सरतील. आयुष्यामध्ये कठीण परिस्थितीशी सुद्धा संघर्ष करावाच लागेल. तुला प्रत्येक वेळेला उत्तम प्रकारे मार्ग मिळेलच असं नाही आहे. तुला संघर्ष हा करावाच लागेल, कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा. पण ज्याप्रमाणे कठीण परिस्थिती निर्माण होते किंवा कठीण परिस्थिती आपल्यासमोर उभी राहते, त्यावेळी आपला आत्मविश्वास हा उत्तमाचा असणं गरजेचं आहे. जर आत्मविश्वास कणखर नसेल, मजबूत नसेल, मग उपयोग काय? यशाचा आनंद घेणं हे चांगलेच असतं. कोणाला वाटतं की माझ्या बाबतीत यश नको, कोणाला वाटतं की मला यश नको, सर्वांना वाटतं. पण पराभवाने शिकवलेले धडेसुद्धा कधीच विसरायचे नसतात. पण ज्या ज्या वेळेला आपल्या बाबतीत बघा पराभव पाहायला मिळतं. बघा, ज्या वेळेला आपण मॅच खेळायचो, प्रत्येक वेळेला आपण सामना जिंकायचो का? प्रत्येक वेळेला आपली टीम जिंकायची का? नाही जिंकायची. कधी कधी हार होते तर कधी कधी जीत होते. कधी कधी बघा संघर्ष करावा लागतो, तर कधी कधी बघा आपण सहजपणे जिंकतो. परंतु दरवेळेला यश मिळेल असं नाही आहे. यशाचा आनंद नक्कीच घेणं आहे, परंतु ज्या ज्या वेळेला तुला पराभव पाहायला मिळेल, त्या पराभवातून शिकवलेले धडेसुद्धा कधीच विसरायचे नसतात. आणि तीच एक बाजू असते, ती आपल्याला कणखर बनवत असते. त्यातूनच आपल्याला बघा पुढे जाण्याचा मार्ग मिळत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, आपण ज्या ज्या वेळेला कार्य करत असतो, परंतु मूर्ख माणसं आपल्या शब्दांनी समोरच्याला एखाद्या शूलाप्रमाणे बघा शरीरात रुतून बसणाऱ्या न दिसणाऱ्या काट्यासमान जखम करत असतात. आता आपल्या बाबतीत सुद्धा असं होतं
आपण ठरवतो की आज आपण कोणाला तरी त्रास द्यायचा आहे. अहो, समोरची व्यक्ती शांत आहे. त्या व्यक्तीला त्रास देऊन काय उपयोग आहे? बरोबर की नाही? म्हणून कोणाला काही न बोलता आपला फुकटचा वेळ न वाया घालवता आपल्याला उत्तम प्रकारे कार्य करणं आहे. आपल्या मुखातून येणाऱ्या शब्दांनी जर समोरच्या व्यक्तीला त्रास होत असेल, मग उपयोग काय? एखादा फूल बघा बागेमध्ये उत्तम प्रकारे पाहायला मिळतो. परंतु त्या फुलाला घ्यायचं म्हटलं की प्रथमतः तो काटा लागतो ना. मग तसंच आहे. आयुष्यात जेव्हा जेव्हा तुझ्या वाटेला चांगले दिवस येतील ना, तेव्हा काट्यासारखं आडवे तुझ्या पाठी किंवा बघा पुढे तुला पाहायला मिळतीलच. म्हणून नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे. आपण फक्त रूप, वर्ण यावरून पाहत असतो. परंतु नातं ओळखायचं असेल, नात्याची सुंदरता ओळखायची असेल, तर एकमेकांचे दोषसुद्धा ओळखणं फार गरजेचं आहे. आपण गुण पाहिलेले आहेत. याचे हे गुण आहेत, त्याचे ते गुण आहेत. परंतु गुणांप्रमाणे अवगुणसुद्धा पाहायला हवं. कारण जर एकही दोष नसेल, मग एकही दोष नसलेल्या माणसाचा जर शोध घेत बसलात, तर आयुष्यभर एकटंच राहावं लागेल. मग आपल्या बाबतीतसुद्धा की बाबा कोण गुणात्मक आहे, कोण दोषात्मक आहे. बरोबर की नाही? म्हणून विचार करा. 100 वर्ष निरोगी आणि समाधानी जगणं हे आत्ताच्या या युगामध्ये कमी पाहायला मिळतं. कारण बघा 100 वर्ष जगायला सुद्धा तेवढं सामर्थ्य लागतं. पुण्याई पाहायला मिळाली तरच. पण विचार जर केला त्या 100 वर्षांमध्ये आपल्याला किती प्रकारे व्याधी, किती प्रकारे आजार पाहायला मिळालेले आहेत, हे जास्त महत्त्वाचं. आपल्या 100 वर्षामध्ये किती लोकांना आपण त्रास दिलेला आहे, हे महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा, आयुष्याला चांगले वळण मिळण्यासाठी फक्त चांगल्या वेळेचीच नव्हे, तर चांगल्या माणसाची पण तेवढीच गरज असते. आपण ज्या वेळेला काही कमवायचं पाहतो, त्या वेळेला फक्त वेळ आणि पैसाच पाहतो. परंतु त्या वेळेत आणि त्या पैशापेक्षा माणसं किती कमावलीस हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले, तुझ्या आयुष्यात घरातलं सुख कमी होऊ देऊ नकोस. घरातले सुखाचे उत्तम प्रकारे दिवस पाहण्यासाठी घरामध्ये वाद करू नकोस. कारण काय असतं, एक जरी संशय, एक जरी चिंता जर आपल्या मनामध्ये असेल ना, घरातलं सुख केव्हा बाहेर निघून जाईल हे तुलासुद्धा कळणार नाही. एकमेकांना समजून घेणं या कलियुगामध्ये आत्ता खरी पाहायला गेलो तर गरज आहे. म्हणून जो वृक्ष चांगल्या वृक्षाचा आधार घेतो त्याला चांगली सावली पाहायला मिळत असते. म्हणून आपणसुद्धा चांगल्या व्यक्तीच्या सहवासात राहणं हे योग्य आहे. प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो, प्रत्येकाचं स्वप्न असतं. त्या स्वप्नाप्रमाणे आपला देह कार्य करत राहिला पाहिजे. आणि कार्य करत असताना स्मरण करणंसुद्धा आवश्यक आहे. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहे. जय जय रघुवीर समर्थ.